तेही सुखावह बैठक स्थिती पद्मासन अर्धपद्मासन किंवा साधी दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण होते. पाठीचा कणसर शिथिल हरकटी जमिनीला समान आणि डोळे बंद मिटले. लक्ष आपल्या श्वासात आंतरिक सजगता इनर अवेअरनेस. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. आता आवाज आहे का बरोबर? ओके. रिजॉईन कराल का परत? हरिओम. माझा आवाज येतोय का आता बरोबर? थँक्यू. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती पद्मासन अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणस सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे आंतरिक सजगता इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. त्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष कपालभाती या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. प्रसर मार्ग मोकळा झालेला आहे याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ.
ओमच्या कंपनांची अनुभूती आणि ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया, सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडून आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. आज आपल्याला त्राटक हे मेडिटेशन करायचं आहे. म्हणजेच ही एक डोळ्यांची शुद्धी क्रिया आहे. तर त्याच्या आधी आपण थोडीशी बेसिक आसनं करून घेऊ आणि मग आपल्या मेडिटेशन कडे वळू. विश्रांती घ्यायची आधी. करणार आहोत मेरुदंड वक्रासन आणि त्यासाठी स्थिती आपल्या स्पाइन कॉर्डला आपण बेंड, ट्विस्ट आणि स्ट्रेच अशा तिन्ही प्रकारे वळवणार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करू. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतलं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याला लावण्याचा पर्यंत पुन्हा श्वास घेत वर यायचा आणि श्वास सोडत खाली झुकायचं आहे. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. जो पाय आपला सरळ आहे तो तसाच ठेवण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. सुरुवात करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10. ही स्फूर्ती विरुद्ध पासून. आता उजवा पाय सरळ करायचा. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला घालूया. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकूया. 1 पुन्हा श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत खाली आपलं कपाळ डाव्या दिशेला खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 2 3 4 5 6 7 8. लास्ट राऊंड आहे. 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवूया आणि विश्रांती. बरोबर. आणि नौका चालू. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हातांची बोट, आपले हातांची मूठ वळून घ्यायची. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 3 4 बरोबर. 5 अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली असतील. थोडा वेळ विश्रांती घेऊया. आणि करणार आहोत शोल्डर रोटेशन. त्याच्यासाठी साधी बैठक करायची आहे. साधी बैठक. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती असतील. तर दोन्ही हात समोर घ्यायचे आणि हातांची बोट आपल्या खांद्यांवर ठेवायची. 1 मिनिट.
जरा एक दोन्ही हात समोर, हातांची बोटं जी आहेत ती आता आपल्या खांद्यांवर ठेवायची आहेत. आणि आता श्वास घेत आपल्याला आपले ही जी आपण हाताची स्थिती घेतली ती श्वास घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत खाली, समोर समोर श्वास घेत वर बरोबर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. आता हात आडवे करा, आता खांद्यातून आडवे आडवे. हा, आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता आपल्याला डायग्नोली करायचं म्हणजे क्रॉस करून बघा या प्रकारे श्वास घेत एकदा उजवा कोपर उजव्या बाजूला असेल, डावा कोपर जमिनीकडे मध्यभागी यायचं, आणि मग डावा कोपर वरती असेल आणि उजवा कोपर खाली. असं थोडंसं डायग्नोली बघा आपल्याला करायचं. आधी दोन्ही कोपर समोरून जॉईन करूया, समोरून जॉईन करा. आणि आता सुरुवात करूया 1 2, हा बरोबर, 3 4 5 6 7 बरोबर 8. थांबायचंय, पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या आणि आता रोटेशन करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 1 2 3 बरोबर, पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन. आणि आता अँटी क्लॉकवाईज श्वास घेत मागे, श्वास सोडत नाही, 1 2 3 बरोबर. थांबायचंय, दोन्ही हात आपल्या मांड्यांवर सॉरी गुडघ्यांवर आणि डोळे बंद. एक सहज श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत मार्जरासन. आज मार्जरासन मध्ये एक व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय गळून घ्या आणि वज्रासन, विधिवत वज्रासनामध्ये जाऊया. एक एक पाय पूर्ण करून सावकाश. आणि मग आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचं, दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर, सीटचा भाग आपल्या पायांवरती येऊ दे, आणि मग हाताच्या आधाराने गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचं आहे. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचा आहे आणि उजव्या हाताच्या बोटाने डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. ठीक आहे. आता दोन्ही हातांची जे कोपरा आहेत ते दोन्ही गुडघ्यांना जॉईन करा, चिटकवून घ्या. हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करूया. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सैल सर सोडून घ्या. आणि आपण आता मार्जरासन क्रिया म्हणजे मार्जरासन श्वसन करणार आहोत. आपल्याला श्वास घेत आपली मान वर न्यायची आहे. श्वास घेत चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. 1 इनहेल अप, अगदी सावकाश. एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप. आणि आता इथे थांब, नजर आपली सिलिंगकडे, तोंड बंद, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून घ्या. प्रयत्नशील देहधारणा, प्राणधारणा, शक्य असेल तर डोळे बंद करून घ्या. आणि कुठल्या भागावर ताण आलेला आहे, कुठे प्रेशर आहे, याचा आपला आपण मागोवा घेऊया. आणि जोड श्वासाची आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. छान. आणि उलट चाल करूया आता. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत आपली हनुवटी आता गळ्याकडे जाऊ दे. चिन लॉक पोझिशन. आणि आता पाठीचा कणा आपल्याला अजून स्त्रीच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी दीर्घ श्वसन.
यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संपूर्ण श्वास सोडा. सावकाश पुन्हा मध्यभागी नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि तो उजवा हात सरळ घ्या समोर आणि मागून डावा पाय सरळ. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे किंवा आपले हाताचे जे पंज आहे उजव्या हाताचा त्याकडे आपली नजर स्थिर करायची. खांदे रिलॅक्स. 1 2 3 4 5. उजवा हात खाली डावा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात समोर घ्यायचा डोक्याच्या दिशेने आणि उजवा पाय मागून सरळ करायचा. छान. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे आणि थांबूया. 1 2 3 4 5. छान. सावकाश डावा हात खाली येऊ दे, उजवा पाय खाली येऊ दे आणि आता आपल्याला एकाच वेळेला उजवा पाय आणि उजवा हात सरळ करायचा. बघा होतोय का? मागून उजवा पाय सरळ करा आणि समोरून उजवा हात. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स. ओके. इथे थोडा वेळ प्रयत्न करा. अट्टहास नसेल. छान. ठीक ठीक. किंवा आपण आधार घेऊ शकतो, म्हणजे समोर जर भिंत वगैरे असेल तर उजव्या हाताने भिंतीचा आधार घेऊ शकतो. हा ठीक आहे. छान होते. सावकाश दोन्ही उजवा पाय आणि उजवा हात खाली असेल. हे कृती विरुद्ध बाजूने. आता डावा हात समोर घ्या आणि एकाच वेळेला उजवा पाय सुद्धा मागे. आणि आता इथे थांबा थोडा वेळ. छान. सावकाश डावा हात खाली डावा पाय खाली. पुन्हा या स्थितीमध्येच थांबायचं आपल्याला. आता उजवा जो आपला पाय आहे ना त्याचं पाऊल उजव्या आपल्या हाताचा जो पंजा आहे तिथे घेऊन. उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते उजव्या हाताचा जो आपला पंजा आहे तिथे. हा बरोबर पाहिजे. छान छान. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. छान. आता इथून जे आपण ह्या सगळ्या कृती करतोय त्याच्याने आपले जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. श्वसन मार्ग आपला सुधारतो, पाठीची दुखणी कमी होतात. आणि थांबूया. 1 2 3 4 5. सावकाश उजवा हात खाली येऊ दे आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल आणि इथे थांबा. 1 2 3 4 5. डावा हात खाली, उजवा पाय पुन्हा फोल्ड करायचा आहे. सावकाश. आता हीच कृती विरुद्ध बाजू. डाव्या पायाचं पाऊल डाव्या हाताच्या जवळ घेऊन यायचंय बाहेरनं. हा बरोबर. छान. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि थांबूया. 1 2 3 4 5. बघा खांदे जे आहेत ते किंवा आपले हात जे आहेत ते एका सरळ रेषेमध्ये येतील असं आपल्याला वरती घ्यायचे. कोपऱ्यातनं हात सरळ. डावा हात खाली येऊ दे पावला शेजारी पुन्हा आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. हा 1 2 3 4 5. सावकाश उजवा हात खाली येऊ दे. डावा गुडघा पुन्हा फोल्ड करायचा आहे. वज्रासनामध्ये या. थोडा वेळ तिथे शांत बसा. आपण ज्या काही कृती केल्या त्या सगळ्याचा अनुभव घेऊया आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. प्रत्येक स्थितीमधलं आपण एक एक आसन करूया आणि मग त्याच्यानंतर आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. आणि आता सावकाश एका मशीनवरून पाठीवर पुढे विश्रांती घेऊया. पाठीवर पुढे विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये हलवायचे. करणार आहोत उत्तान वक्रासन व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ.
दोन्ही हातांची बोटं आता एकमेकांमध्ये गुंतवा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे असेल. एकतर तुम्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून ही कृती करू शकता किंवा दोन्ही हात असे खांद्यातनं सरळ ठेवून सुद्धा ही कृती करू शकता. दोन्ही हात आडवे असे खांद्यातून सरळ ठेवून सुद्धा कृती करू शकता. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. हात आपले फोल्ड आहेत किंवा खांद्यातून सरळ. आणि आपला उजवा जो पाय आहे हा 90 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. उजवा पाय 90 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. सरळ ठेवून ठीक आहे. आणि आता उजवा पाय जो आहे हा डाव्या पायाच्या पलीकडे जाईल आणि आपली मान उजव्या बाजूला. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे जाईल. बरोबर, छान. आणि मान उजव्या बाजूला. उजव्या हाताचा जो कोपर आहे त्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. डोळे बंद. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा सोडायचा. संपूर्ण आपल्या कमरेच्या ठिकाणी दाखवून त्याकडे लक्ष. छान. सावकाश उलटचाल करताना पुन्हा उजवा पाय 90 अंशापर्यंत वर येऊ दे. 90 डिग्रीवर नियंत्रित जमिनीवर. सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे आणि नजर आपली डाव्या कोपराच्या पलीकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. संपूर्ण डाव्या बाजूला आलेला ताण दाब याकडे लक्ष. संपूर्ण शरीर रिलॅक्स असेल जमिनीच्या दिशेने. तोंड बंद, डोळे बंद, श्वास मात्र चालू असेल. खांदे कोपरं शेती. यथाशक्ती 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना डावा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर येईल. तो नियंत्रित जमिनीवर येईल आणि विश्रांती. हाताची पकड सोडली द्या. दोन्ही पायांमध्ये अंतर विश्रांती. सावकाश एका कुशीला होईल. पोटाला करून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका दानावर करून विश्रांती. करणार आहोत धनुरासन. अशाची स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जोडलेला आहे. दोन्ही पाय फोल्ड करूया आणि एकेका हाताने उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आणि आता सावकाश आपल्या मांड्यांचा भाग वर उचला. म्हणजे आपलं कपाळ सुद्धा वर उचललं जाईल. नजर समोर आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. छान. 1 2 3 4 5. उलट सांग करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय मागून सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती. आणि आता बैठक स्थिती आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये यायचंय. सावकाश. दोन्ही पाय नंतर मान मागे सैल सोडून. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूया. उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा जमिनीच्या दिशेने. आणि आता हा उजवा जो पाय आहे तो आपल्याला गोलाकार फिरवायचा. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाइज विरुद्ध बाजूने. 1 2
3 4 5 बरोबर. सावकाश उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करूया आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली. विश्राम. एक श्वास थांबूया, विश्रांती घेऊया आणि मग पुन्हा पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. पुन्हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि सुरुवात करूया मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एकदा मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. एक लास्ट राउंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी थांबायचं. सावकाश मान सरळ करायची, दोन्ही हात खाली आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे अंगात मिटून ठेवूया. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जोडून घ्यायचे. आपल्या भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण, त्याचं तेज आपण आपल्या हाती सामावून घेत आहोत. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यात सामावून घेत आहोत. सूर्यदेवतेला मनापासून वंदन करूया. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी त्याचा सत्य कर्म येऊन अंश रूपाने आपल्यामध्ये सुद्धा यावं अशी आपण त्याला प्रार्थना करूया. आणि गायत्री मंत्राचं पठण एकच होईल. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक आहे तो श्वास सोडून घेऊया. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन, 3 श्वास सोडत हस्तपादासन, 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 श्वास घ्यायचा सोडायचा अष्टांगासन, 7 श्वास भरून घेत भुजंगासन, 8 श्वास सोडत पर्वतासन, 9 श्वास घेत डावा उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन, 11 श्वास घेत हस्त उत्तानासन आणि 12 श्वास सोडत नमस्कार. अजून एक करून घेऊया. ओम मित्राय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 आणि 12. दम लागला असेल तर मोकळं होईल. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये साधी मांडी घालूया. आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. डोळे बंद, चेहरा शांत, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, हातांची टोके शरीराच्या जवळ. जाणीव आपल्या श्वासाची, श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या
तोंडाने संपूर्ण श्वास सुद्धा. आता उजवा जो हात आहे, उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घेऊया. उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर. आणि आता सावकाश उजवा हात उजव्या दिशेला घेऊन जा आणि फक्त आपली नजर उजव्या हाताच्या अंगठ्याकडे असेल. मान आपल्याला फिरवायची नाहीये, फक्त नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे. सावकाश मध्यभागी. आता ज्यांना डोळ्याचा जास्त नंबर आहे त्यांनी ही कृती करताना अगदी सावकाश करावी. पुन्हा एकदा उजवा अंगठा उजव्या दिशेला आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा उजवीकडे फिरतीये. तिरप्या नजरेने उजवा अंगठा बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश मध्यभागी येऊ दे. अजून एकदा उजवा अंगठा जास्तीत जास्त उजवीकडे जाईल आणि नजर आपली उजवीकडे असेल. चेहरा शांत आहे, डोळ्यांचे स्नायू सुद्धा रिलॅक्स. सावकाश उजवा हात पुन्हा मध्यभागी, उजवा अंगठा मध्यभागी. आणि आता अंगठा वर जाईल सिलिंगच्या दिशेला, नजर सुद्धा वर आणि जमिनीकडे. अप डाऊन. हालचाल फक्त नजरे अप. मान आपल्याला कुठेही वर खाली करायची नाहीये, फक्त बुबुळांमध्ये हालचाल असेल. डाऊन. क्लॉकवाईज रोटेशन. सावकाश मोठं वर्तुळ अंगठ्याने आणि आपल्या नजरेने. एक मोठं वर्तुळ करायचंय. 2 आणि 3. पूर्णपणे अंगठा गोलाकार फिरवायचा आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा फिरतीये. छान. सावकाश नजर मध्यभागी. 3 वेळा राऊंड झाला की नजर मध्यभागी. उजवा हात गुडघ्यावर, डोळ्यांगत मिटून घेऊ. डोळ्यांचे स्नायू एकदम रिलॅक्स असतील, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. ज्यांना हाय म्हणजे नंबर डोळ्यांचं जर विकार असेल तर त्यांनी ही कृती करताना अगदी सावकाश करा. किंवा ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या कृती करताना अगदी काळजी घ्यायची आहे. आणि आता डावा हात आपल्या डाव्या हाताचा अंगठा नजरेच्या समोर येईल. डावा अंगठा जास्तीत जास्त डावीकडे आणि त्याचबरोबर नजर आपली डावीकडे जाईल. मध्यभागी, डावीकडे. तिरप्या नजरेने डाव्या हाताचा अंगठा बघायचा आहे. मध्यभागी. अजून एकदा जास्तीत जास्त डावा हात डावीकडे. मध्यभागी. आणि आता अप डाऊन. अप डाऊन. हालचाल फक्त बुबुळांमध्ये. अप डाऊन. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज रोटेशन. आपल्या डाव्या हाताने अंगठ्याने आणि नजरेने मोठं वर्तुळ करायचंय. जसं अंगठा फिरेल तशी आपली नजर सुद्धा त्या अंगठ्या बरोबर फिरेल. एक राऊंड झालाय, दुसरा राऊंड चालू आहे आणि आता लास्ट राऊंड. अगदी सावकाश आपल्याला नजरेने मोठं वर्तुळ करायचंय. 3 राऊंड पूर्ण झाले की पुन्हा डाव्या हात गुडघ्यावर येईल आणि डोळे बंद. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती रिलॅक्स आहेत. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे बघायचंय. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. वर, मध्यभागी, खाली, मध्यभागी. फक्त हालचाल आपल्या नजरेमध्ये बुबुळांमध्ये होतीये. वर छताकडे बघायचंय. मध्यभागी, जमिनीकडे, मध्यभागी. वर, मध्यभागी, जमिनीकडे, मध्यभागी. मान आपल्याला हलवायची नाहीये, फक्त डोळ्यांमध्ये हालचाल असेल. डोळ्यांच्या बुबुळांमध्ये हालचाल. मान आपल्याला कुठेही अपडाऊन करायची नाही. पुन्हा एकदा वर बघायचंय. मध्यभागी, खाली, मध्यभागी. वर, मध्यभागी, खाली,
मध्यभागी. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एकदा उजवीकडे पाहायचंय, वर पाहायचंय, डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे, वर, डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे, वर, डावीकडे, जमिनीकडे. पुन्हा मध्यभागी. ज्या आपण कृती मगाशी अंगठ्याच्या आधाराने केल्या त्याच आता आपण करतोय. आता अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पाहायचंय, वर, उजवीकडे, मध्यभागी. हालचाल फक्त नजरेत. डावीकडे, वर, उजवीकडे, मध्यभागी. डावीकडे, वर, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. डावीकडे, वर, उजवीकडे, मध्यभागी. पुन्हा नजर समोर. आणि आता आपल्याला डायग्नोली आपल्या नजरेमध्ये हालचाल असेल. उजवीकडे पाहताना आपल्याला वर पाहायचं आहे, तिरप्या नजरेने वर पाहायचंय, मग मध्यभागी पाहायचं. आणि डावीकडे पाहताना खाली जमिनीकडे तिरप्या नजरेने पाहायचं. ठीक आहे. डायग्नोली म्हणजे आपण फुली कशी मारतो तशी आपल्याला कृती करायची. एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. सुरुवात करूया. नजर आपली उजवीकडे वरती बघायचंय, क्रॉस करून मध्यभागी, आणि दुसरा क्रॉस डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे वर, डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे वर, डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे वर, डावीकडे, जमिनीकडे. पुन्हा मध्यभागी थांबायचंय नजर. आणि आता डावीकडे पाहताना वर पाहायचंय, मध्यभागी, उजवीकडे खाली, मध्यभागी. डावीकडे वर, मध्यभागी, उजवीकडे खाली, मध्यभागी. डावीकडे वर, मध्यभागी, उजवीकडे खाली, मध्यभागी. थांबायचं आहे. आणि आता आपले डोळे जे आहेत हे जास्तीत जास्त मोठे करायचे. आपण एखाद्याला ओरडतो कसे लहान मुलांवरती रागवताना मोठे डोळे करतो, तसं आपल्याला कृती करायचे. डोळे जास्तीत जास्त मोठे 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 आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा मोठे 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 करायचे. डोळ्यांच्या सगळ्या स्नायूंना ताण 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 आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण 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 आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स. आणि आपला जी रिंग फिंगर आहे, आपली रिंग फिंगर, त्याच्याने आपल्या बंद डोळ्यांवरती हलकासा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मसाज करायचा. रिंग फिंगर म्हणजे आपल्या करंगळीच्या बाजूचं हलक्या हाताने आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचा. आणि जो डोळ्यांचा फुगीर भाग आहे तिथे आपल्याला तो गोलाकार फिरवून घ्यायचा आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. डोळ्यांचे स्नायू एकदम रिलॅक्स आहेत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. डोळे उघडायची घाई करू नका. शांतपणे सावकाश कृती करा. पाच ते सहा वेळेला फिरून झालं की थांबायचंय. दोन्ही हातांची चिमूट करायची आणि आपला आयब्रो जे आहेत ह्या आपल्याला अशा अशा हलक्या हलक्या आपल्या आयब्रो जे आहेत त्या आपल्याला हलक्या हलक्या चेकून घ्यायचे. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. आता दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचंय. हस्तमर्दन. आणि आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायचं. हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करायचं. पामिंग करूया. आणि हलक्या हाताने टॅपिंग करूया. खूप छान वाटतं जेव्हा आपण अशा प्रकारे ही कृती करतो त्यावेळेला. अजून एकदा हस्तमर्दन आणि टॅपिंग. हलक्या हाताने टॅपिंग. आता आपले हात तसेच डोळ्यांवर ठेवा आणि अगदी सावकाश डोळ्यांची उघडझाप उघडझाप करा. आपले हात तसेच डोळ्यांवर ठेवायचे आणि उघडझाप करायची डोळ्यांची.
अलगद डोळे मिटून घ्या. डोळे आता दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ दे आणि अगदी सावकाश डोळे किलकिले करून उघडायचे. अगदी सावकाश. आणि आता आपण मेडिटेशनला आपल्या सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी एक मेणबत्ती समोर ठेवायची आपल्याला आणि शक्यतो आपल्या खोलीमध्ये अंधार असू दे किंवा हेडफोनचा वापर करा, म्हणजे आपल्याला बाहेरचे आवाज जास्त येणार नाहीत, आपल्याला मेडिटेशन व्यवस्थित करता येईल. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे त्यांनी मेडिटेशन करताना काळजी घ्या, कारण की श्वासाच्या गतीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे डोकं वगैरे दुखू शकतं. ज्यांना मानसिक त्रास आहे किंवा डिप्रेशनचे जर तुमची ट्रीटमेंट झाली असेल तर हे करताना अगदी काळजी घ्या. तर आता आपल्याला एक समोर मेणबत्ती ठेवायची आहे. समोर एक स्टँड असेल आणि ती मेणबत्ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशी घ्यायची आहे. आणि दुसरं म्हणजे आता समजा तुमच्या समोर नसेल मेणबत्ती तर मी इथे समोर तुम्हाला स्क्रीनवरती हे करणार आहे. तुम्ही काय बोलताय का? तुम्हाला मी अनम्यूट करते आणि बोला. हा. विचारायचं होतं मला. हा. येतोय आवाज? हो, येतोय. हा, मी तर गॅलरीमध्ये बसलोय, तर रूम मध्ये जावं लागेल का मला? समोर मेणबत्ती आहे का तुमच्या? आहे ना. आहे. ओके. मग ठीक तुम्ही आहे. काय करा, फक्त हेडफोन आहेत का तुमच्या जवळ आता? हो. हा, मग हेडफोन वापरा. म्हणजे तुम्हाला मग रूम मध्ये जायची गरज नाही, तुम्ही तिथे बसून पण करू शकता. वारा वगैरे आहे का जास्त? नाही तर मग ती हवा नाही. नाही ना? ओके, मग ठीक आहे. मग ठीक आहे, हेडफोनचा वापर केला काही हरकत नाही. असं. तर मी माझा व्हिडिओ बंद करते. इथे समोरून मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते. आता प्रत्येकाने एक मेणबत्ती आपल्या समोर ठेवायची आहे, ती पेटवून घ्या आणि ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल, म्हणजे जवळजवळ एक हात एक नाही. हा सर, काय बोलताय का तुम्ही? हा. ओके. आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल. हा. सुरुवातीला आधी तुम्ही लावू नका, मेणबत्ती पेटवू नका. मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला पेटवा तुम्ही. फक्त एक समोर ठेवा. त्याच्या आधी आपण एक प्राणायाम करणार आहोत आणि मग आपल्या मेडिटेशनला, म्हणजे आपलं शरीर आणि मन संतुलन होण्यासाठी आपण आधी प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोमची 2 आवर्तनं करूया आणि त्याच्यानंतर आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. कुठलीही सुखावह बैठक स्थिती घ्यायची. समोर तो असेल तरी चालेल स्टँड. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण आज डायरेक्टच प्राणायामाला सुरुवात करूया, प्राणायामाच्या श्लोक न बोलता. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरे च. उजवीने पुर. उजवी बंद. डावीने संथरे च. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद आणि उजवीने संथरे च. उजवीने पुर. उजवी बंद आणि डावीने संथरे च. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेत.
शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आता केलाय. आणि आता सुरुवात करूया. समोर एक मेणबत्ती ठेवायची आहे. मी माझा व्हिडिओ बंद करते जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून. समोर मेणबत्ती ठेवायची आहे आणि ती आपल्या 1 ते 1.5 फूट लांब असेल आपल्या नजरेपासून, एवढी आपल्याला त्याच्यामध्ये अंतर घ्यायचं आहे. आणि कुठली पण सुखावह बैठक स्थिती घ्या. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये आरामात बसता येईल, म्हणजे तुम्ही पाठीला आधार घेतला तरीही चालेल, खुर्चीवर बसला तरीही चालेल, अगदी सहज. आता आपण हे का करतोय ह्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. माणसाचं मन हे अस्थिर आहे. मनाच्या या चंचलतेला आपले डोळे सुद्धा तेवढे साथ देत असतात. बघा, पापण्यांची सतत आपली उघडझाप होत असते. दरवेळेला जेव्हा आपण आसनं करतो, जेव्हा आपण बॅलन्सिंग वाली आसनं करत असतो, त्यावेळेला मी तुम्हाला सांगत असते की नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तर जेव्हा आपली पापण्यांची कमीत कमी उघडझाप होते, त्यावेळेला आपलं मन जे आहे हे शांत असतं, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं होतं. तर जर नजर आपली स्थिर असेल तर मन सुद्धा स्थिर असतं. तर ह्या त्राटकाचा एक श्लोक किंवा मंत्र आहे, जो असा आहे की अटात त्रायते इति त्राटकम. अटात त्रायते इति त्राटकम. भ्रमण करणाऱ्या मनाचं रक्षण म्हणजेच त्राटक. तर योगशास्त्रामध्ये एकूण 6 शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत आपल्या शरीराची शुद्धी. तर ह्या 6 शुद्धिक्रियांपैकी त्राटक म्हणजेच नेत्रशुद्धी ही सुद्धा एक प्रकारची शुद्धिक्रिया आहे. तर ह्या शुद्धिक्रियांचं महत्व काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर ह्या नाड्यांची शुद्धी आणि त्यासाठी या शुद्धिक्रिया केल्या जातात. तर या 72,000 नाड्यांपैकी ज्या 2 प्रमुख नाड्या आहेत, गांधारी व हस्तिजीवा, ज्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत, त्राटकाद्वारे ही नेत्रशुद्धी तर होते, पण त्याचबरोबर ह्या नाड्यांची सुद्धा शुद्धी होते. तर आता आपल्याला सुखावह बैठक स्थिती घ्यायची आहे. साधी मांडी किंवा तुम्हाला जे 10 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे, म्हणून तुम्हाला जी स्थिती सुखावह वाटेल त्या स्थितीमध्ये बसा. पाठीच्या कण्याला तुम्ही मागे आधार घेतला तरीही चालेल, म्हणजे भिंतीला टेकून बसा, खुर्चीवर बसा. अगदी सहज आपल्याला शांतपणे बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर, खांदे, कोपरं, शिखी, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत किंवा उघडे ठेवले तरीही चालेल. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये सुखकारक वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. हठप्रदीपिका या योग ग्रंथामध्ये या त्राटकाचा एक श्लोक आलेला आहे. त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्ष्यम समाहित. निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्ष्यम समाहित अश्रु संपात पर्यंतम आचार्य स्त्राटकम स्मृतम. अश्रु संपात पर्यंतम आचार्य स्त्राटकम स्मृतम. याचा अर्थ असा आहे की निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असे म्हणतात. या क्रियेने डोळ्यांची शुद्धी होते, अनेक दोष नाहीसे होतात. तर या त्राटकाचे प्रकार आपण बघा, जेव्हा वर्गाच्या सुरुवातीला ओमची प्रतिमा आपल्या स्क्रीनवरती शेअर करत होतो आणि मग ती प्रतिमा आपण एकदा उघड्या डोळ्यांनी तिचं निरीक्षण करायचो आणि त्यानंतर बंद डोळ्यांनी ती प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करायचो. तर ह्या ज्या त्राटकांना अंतरत्राटक आणि बहिर्त्राटक असं म्हणतात. तर ह्या त्राटकाचे एकूण म्हणजे महत्वाचे 2 प्रकार आहेत, समीप आणि सुदूर. समीप त्राटक जे आता आपण करत आहोत, म्हणजे कुठलंही एखादं लक्ष ज्याच्यामध्ये ही मेणबत्तीची ज्योत असेल किंवा निरंजनाची ज्योत असेल, ओमची प्रतिमा असेल, यापैकी जे काही आहे त्याकडे एकटक नजरेने पाहत राहायचं. हे झालं समीप त्राटक. म्हणजे जी लक्ष किंवा जी वस्तू आहे ही आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये असते, काही फुटाच्या अंतरावर असते. आणि त्यानंतर आपण करतो दुसरं एक त्राटकाचा प्रकार आहे, तो म्हणजे सुदूर त्राटक. याच्यामध्ये आपल्या नजरेपासून कोसो लांब एखादं लक्ष असतं, जसं उगवता सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र किंवा एखादा डोंगर, फूल, आणि अशा आपल्या नजरेपासून खूप लांब असणाऱ्या वस्तूकडे किंवा लक्षाकडे आपण एकटक नजरेने पाहतो. हे झालं सुदूर म्हणजेच लांबच त्राटक.
समीप आणि सुदूरचे उपप्रकार अंतरत्राटक आणि बहिर्त्राटक. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, उघड्या डोळ्यांनी जे आपण करतो ते बहिर्त्राटक, आणि डोळे बंद करून तेच लक्ष आपल्या भूमध्यामध्ये किंवा बंद डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, याला आपण म्हणतो अंतरत्राटक. ही झाली त्राटका संबंधीची थोडक्यात माहिती. याचे फायदे काय आहेत आपल्याला? जसं याच्याने डोळ्यांचे विकार दूर होतात, म्हणजे एखाद्याला नंबर असेल खूप जास्त प्रमाणामध्ये तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होते, आपली नेत्रशुद्धी होते, आपल्यातला आळस नाहीसा होतो, निद्रानाश म्हणजे झोपेची ज्यांना त्रास आहे, पूर्ण व्यवस्थित झोप लागत नसेल तर तो निद्रानाशाचा त्रास सुद्धा दूर होतो, मनाची चंचलता कमी होते, मन चटकन एकाग्र होतं आणि आपोआप आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. शारीरिक मानसिक स्वास्थ्य तर आपल्याला मिळतच, पण त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांनी जर ही कृती केली तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, एकाग्र क्षमता वाढते, आणि त्याचे जे रिझल्ट आहेत हे नक्कीच आपल्याला क्वालिटेटिव्ह रिझल्ट जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे लहान मुलांनी सुद्धा ही कृती करणं गरजेचं आहे. एकाग्रतेची गुरुकिल्ली असं ह्या त्राटकाला सुद्धा म्हटलं जातं. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण आपल्या शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी ही जी काही कृती करतोय आणि त्यासाठी स्वतःला सुरुवातीलाच आपण धन्यवाद देऊया, कृतज्ञता भाव स्वतःबद्दल आपल्या मनामध्ये येऊ देत. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तुम्हाला ज्या स्थितीमध्ये सहज बसता येईल अशा स्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले आहे, हाताची कोपरं शरीराच्या लगत आहे. जे हात आपल्या गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये आहेत त्या हातांचा तळवा आता आकाशाच्या दिशेने घेऊन जा, म्हणजे सिलिंगच्या दिशेने दोन्ही हातांचे तळवे असतील. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. सकाळची प्रसन्न वेळ आहे, शुद्ध हवा आहे, प्रसन्न मन आहे. तुम्ही जर हेडफोन्स लावले असतील तर तुम्हाला बाहेरचे आवाज जास्त ऐकू येणार नाही, तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. ज्यांनी हेडफोन्स नाही लावले त्यांच्या आजूबाजूने जे आवाज येत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा, जे सहज आपल्या कानावर पडत आहे. ते आवाज सहजपणे अट्टहास न करता ऐकण्याचा प्रयत्न. आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे, देहाकडे घेऊन जाऊया. देहधारण. बंद डोळ्यांनी स्वतःचा आकृतिबंध तपासून पाहूया. जिथे कुठे ताण वाटतोय तिथे आपलं लक्ष, आपली जाणीव घेऊन जायची आहे आणि तो भाग मनाने शिथिल करायचा. आपण जी पायाची बैठक घातलेली आहे तिथे जर कुठला ताण वाटत असेल, गुडघ्याच्या इथे, कोपरीच्या इथे, मांडीच्या इथे, तर तो जाणीवपूर्वक शिथिल करायचा. लक्ष आपल्या श्वासाकडे, श्वासाच्या गतीकडे. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत, भविष्य, वर्तमान, त्या विचारांची साखळी न तोडता ते तसे चालू राहू द्यावे. फक्त आपल्याला त्यांच्याकडे तटस्थ साक्षी भावाने पाहायचं आहे. आता आपण एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंडावाटे तो संपूर्ण श्वास सोडून देऊया. तोंडाने हवा बाहेर सोडा, रिलॅक्स. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया नाकाने आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून देऊया.
रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. या स्पर्शामधून जो रक्त प्रवाह सुरू आहे, प्राण स्पंदनांची अनुभूती, देहधारणा जाणीव आपल्या पायापासून ते टाळूपर्यंत. शरीराचा सगळ्यात खालचा भाग मनाने शिथिल करायचा आहे, कमरेपासून पायाच्या नखापर्यंत. शरीराचा मधला भाग, उदर, उर, दोन्ही हात, पाठीचा कणा रिलॅक्स असेल. दोन्ही हातांची कोपरं, खांदे शिथिल आहे. कंठापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर, चेहरा शांत. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि 3 वेळेला आपल्याला मकार लांबलेला ओमचा उच्चार करायचा आहे, सलग एका लागोपाठ एक, अगदी खालच्या पट्टीमध्ये. हा आवाज स्वतःला येऊ दे. सुरुवात करूया पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मकार लांबवलेला उच्चार, ओम. 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 ओमच्या कंपनांची अनुभूती. अलगद डोळे उघडून या आणि समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. शरीर शिथिल आहे. पाठकणा, मान मध्यभागी. हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर काही हरकत नाहीये. अगदी शांतपणे रिलॅक्स होऊन त्या ज्योतीकडे आपण पाहत आहोत. अगदी स्थूल स्वरूपामध्ये या ज्योतीचं निरीक्षण आपलं चालू आहे. या स्टँडवर आपण ही मेणबत्ती ठेवलेली आहे. तो स्टँड, त्या मेणबत्तीचा आकार जो आहे, ते सगळं अगदी स्थूल स्तरावरती आपण हे सगळं आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतलं. डोळ्यांमध्ये ताण वाटत असेल किंवा पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे आणि काही क्षण शांत आपलं मन ज्ञानमुद्रेकडे पुन्हा एकदा केंद्रित करून घेऊया. प्राणस्पंदनांची अनुभूती. विचारांची शृंखला चालूच आहे. फक्त शरीर, मन शिथिल, रिलॅक्स. मनातील विचारांकडे तटस्थ भावनेने पाहायचं आहे. आपल्याला त्याचा काहीही फरक पडत नाहीये. डोळ्यातून पाणी आलं असेल तर हाताने सावकाश पुसून घ्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आणि अगदी सावकाश पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत आणि एकाग्र चित्ताने शांतपणे ह्या ज्योतीचं निरीक्षण करायला सुरुवात करायची आहे. मेणबत्ती, त्या मेणबत्तीचा आकार, तिचा रंग, त्याचबरोबर त्या मेणबत्तीवरती जी आपण ज्योत लावलेली आहे त्या ज्योतीचा आकार, तिचा रंग, तिचं रूप, हा संपूर्ण तपशील मनामध्ये उघड्या नजरेने सामावून घ्यायचा आहे, साठवून घ्यायचा आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम्.
अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करूया. मनचक्षुने जे काही दिसतंय आपल्या भूमध्यामध्ये किंवा नजरेसमोर हे सगळं सहजपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. काही तुम्हाला वेगवेगळे आकार दिसत असतील, कुठला एखादा रंग दिसत असेल, कुठला एखादा टिंब दिसत असेल, जे काही दिसतंय ते सहज पाहूया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम्. आपण जे आता निरीक्षण केलं ज्योतीचं ते अगदी स्थूल स्वरूपातलं होतं. स्थूल म्हणजे आपलं शरीर आणि सूक्ष्म म्हणजे आपलं मन. आता अलगदपणे पुन्हा एकदा डोळे उघडूया आणि ह्या ज्योतीचं सूक्ष्म स्तरावरती आपल्याला पुन्हा एकदा निरीक्षण करायचं. त्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय त्याचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योती, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी त्याच्या खालच्या भागाचा असलेला काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळापाशी असलेला निळसर काळसर रंग. आपण सगळा हातापाशी सूक्ष्म स्तरावरचं हे निरीक्षण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे पेटत आहे आणि आपलं मन सुद्धा एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम्. अलगद डोळे मिटून घेऊया आणि जी ज्योतीची प्रतिमा पुन्हा एकदा त्या मनचक्षुने भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. सच्चित आनंद स्वरूप ही मनस्थिती झालेली आहे. मंद लयबद्ध सुरू असलेल्या श्वासात जाईल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम्. विचारांची गती कमी झालेली आहे. मन शांत प्रसन्न झालेलं आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. या शांततेचा अनुभव घेऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत प्रार्थनेसाठी. मी प्रार्थना बोलते, आपण श्रवण करा. मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव. ओम सहनाव भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे, गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनामध्ये परस्परांविषयी किंवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. आधी दैविक, आधी भौतिक व आध्यात्मिक पापांची शांती हो. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ध्यान मुद्रेमध्ये. शांत प्रसन्न अशी मनाची स्थिती झालेली आहे. प्रचंड आत्मविश्वास या क्षणी आपल्याला प्राप्त झालेला आहे.
आपले शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. थोडी प्रबळ इच्छाशक्ती आपल्यामध्ये जागृत झालेली आहे. एक मकार लावलेला ओमचा उच्चार करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात. बरं, आता समोर जर मेणबत्तीची ज्योत असेल तर नमन मुद्रा करू नका. तिथल्या तिथेच मान अगदी सावकाश खाली झुकवा. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हातांच्या तळव्यांचे एकमेकांवर घर्षण करू. निर्माण झालेली यूग संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू, तेच हात, आपलं कपाळ, आपले कान, गळा, छातीचा भाग आणि पोटावर हात फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. आपली साधना इथे आज संपन्न होत आहे. धन्यवाद. धन्यवाद. काही सूचना असतील तर विचारू शकता. काय विचारायचं आहे का तुम्हाला? नाही ना? हरिओम. उद्या आपल्याला सुट्टी आहे. उद्या आणि परवा सोमवारी आपण भेटणार आहोत. आणि अच्छा, ओके. मंगळवारी आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस असेल. मेची बॅच जी आहे ती आपली 6 तारखेपासून सुरू होणार. एक मिनिट तुम्हाला अनम्यूट. हा, बोलू शकता अनम्यूट म्हणून. हा मॅडम, एक विचारायचं तुम्हाला की आता हे जे काय आपली आसनं वगैरे झालेली आहेत, तर मग असं PDF वगैरे असं मिळेल का, किंवा लिस्ट अशी? असणार पीडीएफ तर नाहीये, पण तुम्हाला आपल्या वर्गाची लिंक तर भेटणार आहे. हा, म्हणजे कसं रेग्युलर करताना ते इतक्या सगळ्या लक्षात राहायचं नाही ना. हो, बरोबर. तुम्हाला लिंक भेटणार पूर्ण वर्गाची, म्हणजे आपलं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण लिंक तुम्हाला भेटतील. मग त्या प्रकारे तुम्ही तुमची साधना करू शकता. आणि त्यातून पण जर काही तुम्हाला अडचण वाटली, काही नाही समजलं, तर माझा नंबर तर सरांनी शेअर केलेला आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता, मी सांगेन तुम्ही. ओके, चालेल. थँक्यू. हॅपी वीकेंड. शुभ दिवस. सोमवारी भेटू. ओके. मीटिंग आहे.